श्री स्वामी समर्थ. हम्पी सिरीजमधल्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. तर आता आपण आलो आहोत क्वीन्स बाथ पाहण्यासाठी. विरूपक्ष मंदिरापासून अगदी 5 ते 10 मिनिटांवर आपल्याला क्वीन्स बाथ लागतं आणि इथे एंट्री फ्री आहे. संपूर्ण हम्पीमधील ह्या वेगवेगळ्या इमारती कृष्णदेवराया यांच्या राज्यकाळातच बांधण्यात आलेल्या आहे आणि ह्या संपूर्ण इमारती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखल्या जातात. भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक हे पाहण्यासाठी इथे येत असतात. पाचशे वर्ष पूर्वीची ही इमारत इंडो इस्लामिक शैलीत बांधण्यात आलेली आहे आणि शाही कुटुंबासाठी खास स्नानाचे ठिकाण होते. याची रचना एकदम साधी आणि सिंपल आहे, पण आतील सजावट अत्यंत नक्षीदार आहे आणि आता एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक आहे. विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेतील उत्कृष्टतेचे उदाहरण आपण इथे पाहतोय. आता आपण 5 मिनिटावर पुढे आलेलो आहोत. इकडचा प्रत्येक दगड आपण म्हणू शकतो की एव्हरी रॉक हॅज इट्स मिस्ट्री. प्रत्येक दगड आपल्याला काही ना काही इतिहास त्याचा सांगत असतो. तर इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण कोणत्या त्या काळात जुन्या काळात आपण गेलेलो आहे. तसं आत्ताच्या काळात आपण बघितलं तर बाहुबलीच्या सेटवर आलो की काय असं वाटतं. एकदम संपूर्ण म्हणजे शहर आपल्याला पूर्ण शहर हिस्टॉरिक माहिती आपल्याला सांगत आहे. लोटस महल आणि एलिफंट्स जिथं पूर्वीच्या काळी बांधले जायचे ठेवले जायचे तिथं ती स्पॉट बघण्यासाठी. तर ते स्पॉट इथं आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडून संपूर्ण रोडवरून आपल्याला तिकडे जायचं आहे पाठीमागे आणि तिकडे आपल्याला तिकीट मिळतं. ते तिकीट घेऊन आल्यानंतर इकडून आपण एंट्री करणार आहोत. आत एंटर केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला म्युझियम लागतं. तर फर्स्ट आपण ते पाहणार आहोत. हा परिसर खूप मोठा आहे, स्वच्छ आहे आणि खरंच दुपारची वेळ आहे त्यामुळं गर्दी कमी आहे. किती अप्रतिम स्ट्रक्चर आहेत आपण पाहू शकतो इथे. पूर्वीच्या काळी शिल्पकारांनी कसे हे बनवले असतील. त्या नर्तकी आहेत, नर्तकी वेगवेगळे डान्स पोझिशन दिलेले आहेत. ही डोनी आहे कपडे धुवायची. इकडे 2 हत्ती आहेत एंट्रन्सला.
इकडे आपण पाहू शकतो पूर्वीच्या काळातील कन्नड अभिलेख. किती बारीक कन्नडा लँग्वेजमध्ये हे लिहिलेलं आहे, कोरून लिहिलेलं आहे. बापरे. म्युझियमच्या अगदी समोर एका कोपऱ्यात वॉच टॉवर आहे. इथून सैनिक शत्रूंवर पाळत ठेवायचे. बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस म्हणजे इथं पूर्वी क्वीन्सचं पॅलेस होतं, पण आता तिथं फक्त बेसमेंट राहिलेलं आहे. इंडो वेस्टर्न आर्किटेक्चरने केलेलं हे लोटस महल खूपच सुंदर आहे. ह्याच्या कमानी ज्या आहेत त्या कमळाच्या आकाराच्या असल्याने ह्याला लोटस महल असं नाव पडलं असावं. एकूण हे 2 मजल्यांचं आहे. खालच्या मजल्यावरती हे 24 खांबांवर उभं आहे आणि भिंत वगैरे काही नाही आहे, सगळीकडून ओपन आहे. हे ठिकाण राजघराण्यातील स्त्रियांसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी बनवले गेले असावे. खूपच सुंदर आर्किटेक्चर आहे लोटस महल. लोटस महलच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला इथे हे हत्तींचा तबेला दिसतो. हे जे आपण मागे पाहतोय इथे पूर्वी हत्ती बांधले जायचे राजांचे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक हत्ती असायचा. संपूर्ण हे किती मोठं आहे बघा. आणि याचा समोरचा व्ह्यू हा असा आहे. ही विजयनगर साम्राज्यातील एक ऐतिहासिक आणि भव्य रचना आपण पाहतोय, जे त्यावेळचे भव्यतेची साक्ष आपल्याला देते आणि हम्पीमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं अट्रॅक्शन पॉईंट आहे. तर इथे हत्ती असायचे. आपण बघू शकतो किती मोठी जागा आहे आणि इथं सुद्धा वरती सुंदर नक्षीकाम केलेली आहे. 15व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या रॉयल एलिफंट्ससाठी बांधण्यात आलेलं हे 11 डोम्स 11 चेंबर्सचं इमारत आपल्याला खरंच त्यावेळची साक्ष देते आहे. आणि ही इमारत थोडीशी आतल्या बाजूला असल्याने मुघलांच्या अटॅकापासून ही वाचली आहे आणि तशीच तशी उभी आहे. एलिफंट्स टेबलच्या बाजूलाच आहे जनाना एन्क्लोजर. हे जे हनुमंताचं स्वरूप आहे अशाच स्वरूपात हनुमंत इथे पुजले जातात. हे विजयनगर साम्राज्यातील राजघराण्यातील महिलांसाठी असलेले एक खाजगी ठिकाण होते आणि आता इथे वेगवेगळ्या त्या काळातील मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे आल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी ट्रेजर म्युझियम, त्यानंतर लोटस महल, एलिफंट्स टेबल, त्यानंतर क्वीन्स महल बेसमेंट आणि इथेच आपल्याला हे जनाना एन्क्लोजरही पाहायला मिळतं. हे संपूर्ण एकाच आवारामध्ये आहे. या संपूर्ण इमारती एकाच तिकिटावरती आपल्याला पाहता येतात आणि याचं टायमिंग आहे सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंत. इथे भरपूर सारे स्ट्रक्चर्स आहेत. आपण पाहू शकतो इथे आपण पाहतोय एक हत्ती आहे, त्याच्याशी हा व्यक्ती युद्ध करतो आहे. इकडे एक घोडा आहे आणि घोड्यावरती 2 व्यक्ती बसलेले आहेत. इकडे एक व्यक्ती आहे आणि त्यानंतर इकडे एक बाई आहे जी डोक्यावरती तिनं घडा घेतला आहे आणि इकडे एक व्यक्ती आहे. असे भरपूर सारे स्ट्रक्चर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. लोटस महलपासून आता आपण 5 मिनिटाच्या अंतरावर आलेलो आहे आणि हा आहे किंग्स ऑडियन्स हॉल.
विजयनगर साम्राज्य त्यावेळी किती समृद्ध होते त्याची साक्ष आपल्याला इथे होते. प्रलयं प्रलयं दुष्कृतवलयं प्रबलं प्रचलं दुर्दमनिलयं असनिपात अजस्रप्रकरं तिमिरलोकसमवाकारं गर्जिंचे पर्जन्यं घोरातिघोरदौर्जन्यम् अनवतरम् आतनिवेदा प्रमादालतुसय्याता बीभत्सम् अतनि प्रतापं भीतावः समरपताकम् आग्नेयम् आग्रहनेत्रम् अंगांग्रम संगरक्षेत्रम्. इथे आपण बघू शकतो किती लहान हत्ती कोरण्यात आलेले आहेत आणि आणि अगदी स्पष्ट सगळं दिसतंय. आणि इकडे तर आणखीन लहान डिझाईन आहे नक्षीकाम. राजाचा भव्य दरबार, शाही परिसर ह्याला महानवमी दिब्बा असे देखील म्हटलं जातं. 15व्या शतकात बांधलेली आज ही एक भव्य आणि महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणून उभी आहे. हे हम्पीच्या शाही परिसराचा भाग आहे. राजा आपले दरबारी कामकाज इथेच करत असावेत आणि शाही समारंभही प्रजेसोबत इथेच साजरे केले जायचे. आता आपण चाललो आहोत एका सिक्रेट चेंबरमध्ये. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर माझ्या बकेट लिस्टमध्ये हे एक स्थळ होतं आणि खरंच इथे आल्यानंतर खरंच इतकं छान वाटतंय आणि इतकं असं भव्य दिव्य वाटतंय. एकदम मस्त वाटतं इकडे आल्यानंतर. इकडे मस्त राजा बसत असेल आणि खाली सर्व त्याची प्रजा. अगदी आपण जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय. ऊन खूप आहे, शूज घाला, भरपूर फिरायचं असतं त्यामुळे. आणि आता आपण तिकडे चाललो आहोत. इथं इतकं ऊन आहे, दुपारची वेळ आहे आणि डोळ्यावरचा गॉगल्स अजिबात काढायची इच्छा होत नाही आहे. पण तरीसुद्धा मी गॉगल्स काढले आणि संपूर्ण विजयनगरचा इतिहास मी डोळ्यामध्ये साठवत होते. किती सुंदर कलाकृती आहे आपण बघू शकतो. मोठमोठे व्यक्ती आहेत. हा उंट आहे, हा इकडे उंट आहे, खाली घोडे आहेत, घोड्यांवर व्यक्ती बसलेले आहेत, खाली धनुष्यबाण धरलेले व्यक्ती आहेत. इकडे हरण आहे, हरण सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतं. महानवमी दिब्बाच्या परिसरामध्येच आपल्याला हे ब्लॅक स्टोन्स पुष्करणी पाहायला मिळते. पुष्करणी जी ब्लॅक स्टोन्सनी बांधण्यात आलेली आहे. युजली आपण ब्राऊन स्टोन्सच्या पुष्करणी राजस्थान, गुजरात ह्या ठिकाणी पाहतो, पण इथं आपल्याला ही ब्लॅक स्टोन्सची पाहता येते. हे आपण जे आता बघितले हे आहे पुष्करणी. आणि हे जे आपण पाईपलाईन बघतो इथून असं हे पाणी यायचं आणि ह्याच्यामधून येऊन ते खाली पुष्करणीमध्ये पाणी पडायचं. माझी खूप इच्छा होती पुष्करणी पाहायची. युजली जास्त करून आपण गुजरात, राजस्थानमध्ये पुष्करणी पाहतो, पण हम्पीमध्येही पाहायला मिळालं. आज आपल्याला भरपूर साऱ्या विजयनगर साम्राज्यातील स्थापत्यकलेचे इतके सुंदर सुंदर नमुने पाहायला मिळाले. खरंच त्याचं वर्णन मी शब्दात देखील नाही करू शकत.
तर हे आहेत रवी भैया, रवी अण्णा. तर ह्यांनी आम्हाला संपूर्ण हम्पीचे जे मेन स्पॉट्स होते ते सगळे दाखवले आणि फिरून मस्त दाखवलं. व्हेरी पोलाईट पर्सन. थँक्यू. छान लंच करणार आहोत. दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. हम्पीमधील सर्व सिरीज माझे पहा कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. हम्पीला आलात तर रवी भैयांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर हम्पीमधील आणखी काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.